धनु जी रास आहे ती अग्नितत्वापासून बनलेली आहे। जसं उदाहरण देते, मोकळ्या रानामध्ये जर तुम्ही आग पेटवली तर ते सगळं उद्ध्वस्त करून टाकते, पण तीच आग जर तुम्ही चुलीमध्ये पेटवली तर त्याच्यावर तुम्ही अन्न शिजवू शकता। त्याच प्रकारे तुम्ही तुमची ऊर्जेचा योग्य ठिकाणी वापर करायचा आहे। धनु राशीचे जो ग्रह आहे तो गुरु आहे। तुमच्या कुंडलीमध्ये जर गुरु ग्रह हा खालच्या घरात जर बसलेला असेल तर त्याचे वाईट प्रभाव दिसायला सुरुवात होतात। तर ते वाईट प्रभाव कुठले आहेत? तर तुम्हाला मनी लॉस होऊ शकतो, पैशाच्या रिलेटेड खूप समस्या क्रिएट होऊ शकतात। तुम्हाला असं वाटू शकतं की आपले नशीब आपल्या बाजूनी नाही आहे, आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी नाही आहे। लग्नामध्ये अनेक समस्या क्रिएट होतात। त्यानंतर शिक्षण घेण्यामध्ये समस्या निर्माण होतात। उच्च शिक्षण आपण घेऊ शकत नाही, योग्य निर्णय योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही। गळा, श्वास, फुफ्फुसे आणि पोटाच्या संबंधी आपल्याला त्रास सुरू होतो। तर हे सगळी लक्षणं गुरुग्रहाचे वाईट प्रभावाची आहेत। तर गुरुग्रह चांगल्या प्रभावाखाली आणण्यासाठी काही उपाय आहेत। दर गुरुवारी चण्याची डाळ म्हणजेच हरभरा डाळ, केळी दान करावीत गरजू व्यक्तींना। हळद दान करावी कोणत्याही मंदिरामध्ये। पिंपळाच्या झाडाला दर गुरुवारी पाणी घालावे। त्यानंतर कपाळी हळदीचा टिळा लावावा रोज। धनुराशीचे इष्टदेव श्री हरी विष्णू आहेत आणि इष्टदेवी माता लक्ष्मी, माता कमला आणि माता सिद्धिदात्री आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा जाप सुरू करून गणपतीचे स्मरण करत पूजेला सुरुवात करावी। एका पाटावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे एकत्रित असलेली प्रतिमा ठेवावी। त्याच्यासमोर साजूक तुपाचा दिवा, गुलाब चंदनाची धूप अगरबत्ती, पिवळी पांढरी फुले, विशेषतः कमळाचे पांढरे फूल। कमळाच्या बिया पण तिला भयंकर आवडतात, तर कमळाच्या बिया पण तिथे प्रसाद म्हणून ठेवावा। तसेच पांढरी मिठाई आणि पिवळी मिठाई तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता। जेव्हा पण तुम्ही पूजेला बसणार आहे किंवा जेव्हा पण तुम्ही तिच्याकडे काही मागणं मागणार आहे तर ह्या नावाचा उल्लेख करावा की विष्णुमय लक्ष्मी माता तू नेहमी माझ्या सोबत राहा, असा उल्लेख करावा तिथे। फलस्वरूप म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समृद्धी, यश, समाधान, पैसा, वैभव तसेच गुरुचे भक्कम पाठबळ तुम्हाला प्राप्त होते। नातेसंबंध किंवा लग्नाच्या रिलेटेड काही समस्या असतील तर त्या दूर होतात। मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की या माहितीमुळे तुम्हाला बरीचशी मदत झालेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करून तुम्ही देखील त्यांची मदत करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज। थँक्यू, बाय।